नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे कोबीचे थालीपीठ। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। इथे मी कोबी कापून तो अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवलेला आहे। अर्धा तास झाल्यानंतर मी कोबी मिक्सरमधून काढून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोबी बारीक चिरून घेऊ शकता। यानंतर मी सर्व कापलेला कोबी एका ताटात घेऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 मिरच्यांचे तुकडे, लसूण आणि कढीपत्ता यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। यानंतर मी कापलेल्या कोबीमध्ये कापलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे आणि त्यावर तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण ॲड करून घेतलेलं आहे। यासोबतच आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, जिरे हाताने करून टाकायचं आहे। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव झाल्यानंतर यामध्ये मी सारख्याच प्रमाणात गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलही नाही। यापैकी एक पिठाचा गोळा घेऊन मी थालीपीठ थापून घेत आहे। थालीपीठ थापून झाल्यानंतर यामध्ये छिद्र करून घ्यायचे आहेत। छिद्र केल्यामुळे थालीपीठ अगदी खरपूस भाजलं जातं। यानंतर तव्याला तेल टाकून त्यावर आपल्याला हे थालीपीठ टाकून ते खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे थालीपीठ दह्याच्या चटणी किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खूप छान लागतं। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।